मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमधील वॉर्ड 87चा वाद हायकोर्टात. भाजपचे उमेदवार महेश पारकर यांचा अर्ज बाद करा. अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांची मागणी. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी. तिकीट न मिळाल्यामुळे 35 जणांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. सूत्रांची माहिती, बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बैठक. बंडोबांना शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची रणनीती. भाजप आणि शिवसेना नेत्यांचे खलबतं. अर्ज मागे घेण्यासाठी विनंती. डाव खरे करणार. अनगर नगराध्यक्ष पदाचा वाद पुन्हा पेटला. प्राजक्ता पाटलांचं नगराध्यक्ष पद रद्द करा. उज्ज्वला थिटे यांची जिल्हा न्यायालयामध्ये याचिका. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. मनपा निवडणूक उमेदवार आयातीमध्ये भाजप अव्वल. बाहेरून आलेल्या 330हून अधिक जणांना उमेदवारी. मुंबईतही आयातांवर भिस्त. 15 आयारामांना संधी. यवतमाळमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे. चिखलगाव ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे. सरपंच ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप. मनमानी कारभाराविरोधात सामूहिक राजीनामे. सोलापुरात भाजपमधील बंडखोरांना इशारा. अपक्ष अर्ज तातडीनं मागे घेण्याच्या सूचना. अर्ज मागे न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई. प्रचारामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीमधला वाद चव्हाट्यावर. भाजपच्या तुषार भारतीय यांच्या विरोधात रवी राणांचा उमेदवार. नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा बंडखोर उमेदवार भाजपच्या गळाला. अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार. कोलकाता गुवाहाटी दरम्यान स्लीपर ट्रेन धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पश्चिम रेल्वेकडून 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू. पालघर डहाणू प्रवाशांच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेमध्ये किरकोळ बदल. 36 गाड्यांच्या वेळेमध्ये किरकोळ बदल. पालखंडोबा यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन. 1 ते 8 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी सातारा विभागातील आगारांमधून अतिरिक्त एसटी बस सेवा चालवली जाणार. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि व्यवस्थित व्हावा यासाठी महामंडळाची लालपरी सज्ज. सर्व सुविधा एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी रेल वन या ॲपची निर्मिती. लोकलचा पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल वन ॲपचा वापर करावा लागणार. रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकीटं खरेदी केल्यास 3% सवलत जाहीर. अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय. सर्व शिक्षकांसाठी टीईटीची अट बंधनकारक राहणार. आश्रमशाळांमध्येही गुणवत्तेचा कस लागणार.